हे मंदिर आहे वेस्टर्न रेल्वे लाईनच्या विरार पूर्व ह्या भागामध्ये। इथे येण्यासाठी तुम्हाला मुंबईच्या वेस्टर्न रेल्वेच्या विरार स्टेशन या भागात यावं लागेल। तिथे आल्यानंतर तुम्हाला विरार पूर्व इथे येऊन ऑटो रिक्षाने जावे लागते। विरार स्टेशनपासून जीवदानी मंदिरापर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा जेमतेम 20 ते 30 रुपये शेअर ऑटो घेतले जातील आणि जर सिंगल पर्सन जात असेल तर जेमतेम 100 ते 150 रुपये आकारले जातात। तसं तर इथे वीकेंडमध्ये खूपच गर्दी असते, पण वीकडेजमध्ये पण लोकांची खूप रेलचेल असते। लोक नवरात्रीमध्ये तर 9 दिवस भक्तगण अमाप संख्येने येतात। नवरात्रीशिवाय बाकीच्या खास दिवसांमध्ये पण लोक मोठ्या संख्येने इथे येतात। आज निमित्त आहे आज काय खास चरणाच्या होस्टच्या वाढदिवसाचे आणि म्हणूनच आम्ही चाललो आहोत जीवदानी आईच्या दर्शनाला। हॅलो फ्रेंड्स, आज काय खास पण तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत विरारमध्ये जीवदानी मंदिराचे। बघा, हे पार्किंग एरिया आहे इकडे। इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि आता आपण पुढे जाऊया गेटवर। मंदिरात जाण्यासाठी जेमतेम 1,500 पायऱ्या आहेत। तसेच फ्युनिक्युलरची सोय देखील आहे। फ्युनिक्युलरने जायचं असेल तर एका व्यक्तीसाठी 250 रुपये आकारले जातात। जर तुम्हाला ओटी किंवा हार फुले घ्यायचे असेल तर ते तुम्हाला मंदिराच्या पायथ्याशीच घ्यावे लागतील। जर तुम्हाला पायऱ्याने जायचे असेल तर हे जे प्रवेशद्वार दिसतंय तिथून तुम्हाला पायऱ्याने वर जावं लागेल आणि जर तुम्हाला फ्युनिक्युलरने जायचं असेल तर या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला जाऊन तुम्हाला तिथून फ्युनिक्युलरने जाता येईल। आणि इथून फ्युनिक्युलरकडे जाण्याचा रस्ता आहे। फ्युनिक्युलरमध्ये जाण्याअगोदर तुम्हाला इथे चप्पल स्टँडवरती चप्पल काढावे लागतील। तर आम्ही तिथे हार फुले फ्युनिक्युलरमधून उतरल्यानंतर घेऊ असा विचार करून आम्ही मंदिरात गेलो खरे, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आले की तिथे हार फुले किंवा ओटीची काहीच सोय नव्हती आणि आम्ही थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो। म्हणून तुम्ही जर फ्युनिक्युलरने जाणार असाल तर मंदिराच्या पायथ्याशीच हार फुले किंवा ओटी घ्या। पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला जे देणगी कक्ष लिहिलेले आहे तेच तिकीट काउंटर आहे। तिथेच तुम्हाला तिकीट खरेदी करावे लागेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात हे गणपती बाप्पांचे नाव घेऊनच करतो आणि या फ्युनिक्युलरचा प्रवास खूप सुखद आणि सुरक्षित व्हावा म्हणूनच इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। आम्ही पण या सुंदर आणि सुरेख मूर्तीचं दर्शन घेऊन या प्रवासाची सुरुवात केली।
प्रकारे तिकीट काढल्यानंतर आपण ट्रेनमध्ये आलेलो आहोत आणि अशा प्रकारे ट्रेन सुरू झालेली आहे। देवी सती यांचे पिता दक्ष यांनी जो यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये आत्माहुती केलेल्या सतीच्या शरीराचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले। हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी देवतांची शक्तिपीठे तयार झाली। भारताबाहेर नेपाळ व बलुचिस्तान येथेही शक्तिपीठे आहेत। महाराष्ट्रात असलेल्या 18 शक्तिपीठांपैकी जीवदानी हे एक शक्तिपीठ आहे। वनवासामध्ये फिरत असताना पांडव शूरपारका या ठिकाणी आले। या ठिकाणी आल्यानंतर भगवान परशुरामाने पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या मंदिराला त्याने भेट दिली आणि वैतरणी नदीच्या काठावर थांबले। तिथे त्यांनी एका तीर्थाच्या काठी भगवती एकवीरा देवीची पूजा केली आणि तेथील शांतता आणि उदात्त निसर्ग पाहून जवळच्या डोंगरात लेणी कोळण्याचे ठरवले। त्यांनी जवळच्या टेकड्यावर असे केले आणि एका गुहेत एकवीरा देवीच्या योगलिंगाची स्थापना केली आणि पूजा केली आणि त्याने तिला भगवती जीवनदानी असे नाव दिले। भगवती जीवनदानी या शब्दाचा अपभ्रंश होऊन देवी जीवदानी असे आज आपल्याला माहीत आहे। जीवदानी देवीबद्दल अजून एक कथा देखील प्रचलित आहे। पूर्वीच्या काळात एक मिराशी या भागात राहत होता। तो गावातील गुरे चरवण्याचे काम करत असत। तो जगद्गुरू शंकराचार्याचा निस्सीम भक्त होता। एके दिवशी गावातली गुरे चरत असताना त्याला एक गाय चारा चरताना दिसली, जिच्या मालकाने तिला चरायला पैसे दिलेच नव्हते। पण त्याने त्या गायीच्या मालकाचा शोध घेण्याचा निर्णय केला। त्या गायीच्या मालकाचा शोध घेण्यासाठी तो तिच्या पाठीपाठी जाऊ लागला आणि एके ठिकाणी टेकडीच्या माथ्यावर जाऊन ती गाय थांबली आणि तिच्या ठिकाणी एक सुंदर स्त्री प्रकट झाली। ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून जीवदानी देवीच होती आणि त्यावेळेपासून या ठिकाणी जीवदानी देवीची पूजा अर्चना केली जाऊ लागली। फ्युनिक्युलरचा प्रवास सुरू झाल्यानंतर जेमतेम 10 ते 12 मिनिटांनंतर मंदिराचा परिसर तुमच्या दृष्टीस येतो। फ्युनिक्युलरमधून उतरल्यानंतर थोड्याच अंतरावर लिफ्टची सोय केलेली आहे। लिफ्ट इतकी मोठी होती की त्याच्यामध्ये जेमतेम 20 ते 30 माणसे येऊ शकतात। लिफ्ट जेमतेम 8 मजली तरी वरती गेली असते। लिफ्ट तुम्हाला मंदिराच्या ज्या भागामध्ये सोडते त्या भागामधून तुम्ही पूर्ण विरारचा परिसर न्याहाळू शकता। लिफ्ट तुम्हाला सरळ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नेऊन सोडते। मंदिरात गेल्यानंतर खूपच शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव तुम्हाला येतो। जीवदानी आईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातल्या शांततेची अनुभूती घेण्यासाठी
आम्ही थोड्या वेळ तिथेच बसलो. गाभाऱ्यामध्ये बसून जेव्हा तुम्ही कळसाच्या दिशेने पाहता तेव्हा तिथे तुम्ही नवदुर्गांचे दर्शन घेऊ शकता. तुम्ही पण इथे जीवदानी आईचे दर्शन घेऊ शकता. मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूच्या पायऱ्यावरून वर गेल्यानंतर तिथे अजून एक देवीचे छोटेसे मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूलाच श्री कालभैरव दैवताचे पण मंदिर आहे. तिथेच बाजूला एक भली मोठी मनोकामना पूर्ती शिला आहे. अशा प्रकारे देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा लिफ्टमध्ये आलो. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच प्रसादालय आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रसादाचा आनंद घेऊ शकता. आणि अशा प्रकारे एक आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेऊन आम्ही परतीचा मार्ग पकडला. जय आई जीवदानी.